नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, जसे की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, लवकरच तुमचे युनिट टेस्ट येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करत असालच. सो आपण एक MCQची सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आजचा आपला सेकंड व्हिडिओ आहे आणि या MCQच्या हेल्पने तुम्ही तुमची रिव्हिजन करू शकता. सो या क्वेश्चनमध्ये आपण ती जी काही कॉन्सेप्ट असेल ती पण पाहणार आहोतच आणि सोबतच आपण क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन थोडासा खाली येतोय, बट बाकी सगळे प्रॉपरली येतील. ठीक आहे, असं आपण बघूयात. सो बेसिकली हे जे काही क्वेश्चन्स आहेत 20 क्वेश्चन्स असणार आहेत आणि तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहेत आणि ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ मला प्लीज सांगा की तुमचा स्कोर काय आहे आणि तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू केली तर चालेल का. सो लेट अस स्टार्ट. मी आन्सर दाखवण्याआधी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सो दॅट तुमची रिव्हिजन पण होईल आणि कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल. सो द मॉडर्न पेरियोडिक टेबल इज बेस्ड ऑन atomic mass, atomic number, mass number की number of isotopes. Yes, so the correct answer is atomic number. जो आधीचा पिरियोडिक टेबल आहे तो कशावरती बेस्ड होता, ॲटॉमिक मासवरती, आणि जो आत्ताचा रिसेंट किंवा मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे तो कशावरती बेस्ड आहे, ॲटॉमिक नंबरवरती. ठीक आहे, कारण या मॉडर्न पिरियोडिक टेबल येईपर्यंत ॲटॉमिक नंबरचा शोध लागला होता. त्याच्या आधी सगळं काही ॲटॉमिक मासवरती चाललं होतं. मेंडेलिव्हने जो दिला होता तो पण ॲटॉमिक मासचाच होता. डोबेलॅनरचा असेल किंवा आपला ह्याचा ऑक्टेव्हचा वगैरे असेल, हे सगळे कसे होते, ॲटॉमिक मासवरतीच होते. फक्त जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे तर तोच ॲटॉमिक नंबरवरती दिला होता. आणि ॲटॉमिक नंबर हे काय होतं, ॲटॉमिक मासचे जे काही सगळे पिरियोडिक टेबल होते त्याचा ड्रॉबॅक होता की त्या लोकांना होल नंबरमध्ये अरेंज करता येत नव्हतं एलिमेंट्सला. हे पण प्रेडिक्ट नव्हतं करता येत की 2 एलिमेंट्सच्या मध्ये किती एलिमेंट येतील, कोणत्या नंबरचा एलिमेंट येईल, हे पण कळत नव्हतं आणि खूप कन्फ्युजन होत असल्यामुळे शेवटी ॲटॉमिक नंबर हे सोल्युशन फाइंड आउट केलं गेलं. आणि आजचा आपला जो काय पिरियोडिक टेबल आपण अभ्यासतो तो सगळा कशावरती बेस्ड आहे, ॲटॉमिक नंबरवरती, ज्याला आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणतो. राईट, डन. सो द करेक्ट आन्सर इज ॲटॉमिक नंबर. आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडे. येस, हु गेव द मॉडर्न पिरियोडिक लॉ. सो मॉडर्न पिरियोडिक लॉ कोणी दिला, याच्या आधी आपण पाहिलं होतं की मेंडेलिव्हने एक लॉ दिला होता, बट तो मॉडर्न पिरियोडिक लॉ नाहीये, तर तो ॲटॉमिक मासवरती असणाऱ्या पिरियोडिक टेबलचा होता. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल हा कशावरती बेस्ड आहे, ॲटॉमिक नंबरवरती बेस्ड आहे, जो की दिलेला आहे मोसेलीने. ठीक आहे, सो या बाकी तिघांनी जे कुठले सगळे टेबल्स दिले होते ते सगळे कशावरती होते, ॲटॉमिक मासवरती. सो द करेक्ट आन्सर इज मोसेली. नेक्स्ट इज येस, हाऊ मेनी पिरियड्स आर देअर इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. सो मॉडर्न पिरियड टेबलमध्ये किती पिरियड्स आहेत ते सांगायचं आहे. 7, 8, 9 की 16. ऍक्च्युली मी खाली घेते, याचं कारण असं आहे की याच्या खाली याचा आन्सर आहे. मी थोडंसं स्पेस ठेवायला पाहिजे होतं, बट नेक्स्ट टाइम आपण हे स्लाइड्समध्ये कन्वर्ट करण्याचं ट्राय करूयात. सो ओके, किती पिरियड्स आहेत, एक्झॅक्टली 7 पिरियड्स आहेत. आता मला सांगायचं आहे खाली कमेंट्समध्ये की ग्रुप्स किती आहेत. ठीक आहे, पिरियड्स बद्दल तर आपण बोललो, पण ग्रुप्स किती आहेत ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आय गेस सेकंड क्वेश्चन आहेच तो. ठीक आहे, नका सांगू, आपण इथे सॉल्व्ह करूया. ठीक आहे, सो हाऊ मेनी ग्रुप्स आर देअर इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. पिरियड 7 आहेत, ग्रुप्स किती आहेत, एक्झॅक्टली 18. नेक्स्ट आहेत, एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम व्हॉट, मास, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स की ॲटॉमिक मास. जे सेम ग्रुपमध्ये आहेत, सेम ग्रुप म्हणजे काय, सेम कॉलममध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सोडियम, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे सगळे कशामध्ये येतात, सेम ग्रुपमध्ये येतात. लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 3. सोडियमचा काय आहे, 11. हा आपण कसं लिहितो, 2,1. हा आपण कसा लिहितो, 2,8,1. याचा अर्थ यांच्यामधले जे शेवटच्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहेत, सेम आहेत. शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ जे सेम ग्रुपमध्ये आहेत, सेम कॉलममध्ये आहेत, त्यांच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय आहेत, सेम आहेत. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, डन. आता मला एक सांगा, हे तर झालं की जे सेम ग्रुपमध्ये आहेत, जे सेम पिरियडमध्ये असतात तर त्यांच्यामध्ये काय सेम असतं. याचा आन्सर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे, बघू कोणाकोणाला येते. आणि जो फर्स्ट आन्सर देणार आहे त्याची कमेंट आपण काय करूयात, पिन करूयात. ठीक आहे, सो काय सांगायचं आहे, एलिमेंट्स इन द सेम पिरियड. ठीक आहे, जे एलिमेंट सेम पिरियड मध्ये असतात त्यांच्यामध्ये काय सेम आहे. ठीक आहे, ओके, चलो नेक्स्ट. नेक्स्ट इज 6th. व्हॉट इज द व्हॅलन्सी ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्स. आत्ताच मी सांगितलं की व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करायची. सो आधी मला आन्सर सांगा किंवा लिहा, नंतर आपण डिस्कस करूयात. ठीक आहे, सो लेट अस चेक की व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करतो आपण. पहिल्या शेलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात, सेकंड शेलमध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड शेलमध्ये पण मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन्स असतात. आता बघा हे किती आहे, 17. फर्स्ट शेलमध्ये 2 जातील,
त्याच्यानंतर किती उरलेले आहेत, अजून 15 उरलेले आहेत. सेकंड शेलमध्ये 8 जातील, आता किती उरलेले आहेत, 7. थर्ड शेलमध्ये 7 गेले. आता हा जो काही म्हणजे हा जो काही एलिमेंट आहे त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे, 2,8,7. याचा अर्थ शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7. मग तुम्ही म्हणाल की शेवटच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यालाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. तर एक्झॅक्टली हे काय झाले, 7 इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचा नंबर विचारला आहे का, नाही, आपल्याला व्हॅलन्सी विचारलेली आहे. आता आपण व्हॅलन्सी कशी काढतो, जर इलेक्ट्रॉनचे नंबर 4 पेक्षा कमी असतील, ओके, इलेक्ट्रॉनचे नंबर जर 4 पेक्षा कमी असतील तर जो काही नंबर असेल किंवा जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर तेच काय असते, व्हॅलन्सी असते. पण जर इलेक्ट्रॉनचे नंबर 4 पेक्षा जास्त असतील, मग 6, 7, 8 जेवढे पण असतील, तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, उरलेले किती इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 8 मायनस तो जो काही नंबर आहे तर तो करायचा आहे. ठीक आहे. सो सपोज की या ठिकाणी 6 असेल तर 8 मायनस 6 किती आले, 2. म्हणजे 2 काय झाले, व्हॅलन्सी. आता इथे किती आलेला आहे, 7. 7 हा 4 पेक्षा मोठा आहे. सो काय करायचं आहे, 8 मायनस 7 इज इक्वल टू 1. म्हणजे 1 काय झाले, व्हॅलन्सी. आय होप तुम्हाला कळलेलं आहे. बघा पुन्हा एकदा सांगते, व्हॅलन्सी जर विचारली असेल तर कसं फाइंड आउट करायचं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स तर सरळ सरळ आपल्याला कळले की 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. बट व्हॅलन्सी जर काढायची असेल, जर तुमच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे 4 पेक्षा कमी असतील तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू व्हॅलन्सी. जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर असेल, 1 असेल तर 1च व्हॅलन्सी, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. पण जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर 4 पेक्षा जास्त असेल, आता 4 पेक्षा जास्त म्हणजे काय, 8 पर्यंत, म्हणजे 5 आहे, 6 आहे, 7 आहे किंवा 8 आहे. तर अशा केसमध्ये आपण व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करणार आहोत, आपण व्हॅलन्सी फाइंड आउट करणार आहोत 8 मायनस जो काही नंबर येईल तो, 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर. ठीक आहे. मग 8 मायनस 5 केलं तर 3 त्याची व्हॅलन्सी असणार आहे. 8 मायनस 6 केलं तर 2 व्हॅलन्सी असणार आहे. 8 मायनस 7 केलं तर 1 व्हॅलन्सी. 8च असेल तर मग काही व्हॅलन्सीच नाहीये त्याच्यामध्ये, 0. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण व्हॅलन्सी फाइंड आउट करतो. आय होप की तुम्हाला कॉन्सेप्ट समजलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय, नोबेल गॅसेस बिलॉंग टू विच ग्रुप. सो नोबेल गॅसेस जे आहेत आपल्या पेरियोडिक टेबलमध्ये, मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये, तर ते कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतात. नोबेल गॅसमध्ये काय काय येतं, अर्गॉन येतं, क्रिप्टॉन येतं. सो हे सगळे काय आहेत, नोबेल गॅसेस आहेत. ठीक आहे. सो ते बिलॉंग करतात ग्रुप नंबर लास्ट, दॅट इज ग्रुप नंबर 18 मध्ये. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, ज्याला आपण म्हणणार आहोत नोबेल गॅस असणारा ग्रुप जो आहे तर तो. आता एक काम करायचं आहे की या ग्रुपमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स येतात ते तुम्हाला खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अर्गॉन आणि क्रिप्टॉन तर मी सांगितलंच, याच्यासोबत अजून कुठलेही 2 एलिमेंट्सची नावं तुम्हाला लिहायची आहेत. याच्या व्यतिरिक्त अर्गॉन आणि क्रिप्टॉन सोडून अजून कोणते 2 एलिमेंट्स या ग्रुपमध्ये येतात त्यांची नावं लिहायची आहेत. मी तुम्हाला जो जो काही टास्क देते प्लीज कम्प्लीट करा आणि त्याच्या कमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी असतील. एक तर तुमचा स्कोर किती आहे, दुसरी गोष्ट मगाशी मी एक क्वेश्चन सांगितला, आता हा एक क्वेश्चन, आणि अजून आपण बघूयात हे सगळं ज्यांच्या कमेंट बॉक्समध्ये असेल किंवा कमेंटमध्ये असेल त्यांची कमेंट आपण पिन करणार आहोत. राईट. इव्हन आपण शाउट आउट पण देऊ शकतो पोस्टमध्ये वगैरे. सो लेट्स सी की किती रिस्पॉन्स मला मिळतोय. ओके. सो नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग इज अन अल्कली एलिमेंट. अल्कली एलिमेंट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, अल्युमिनियम. करेक्ट आन्सर इज सोडियम. सो बेसिकली अल्कली एलिमेंट्स जे आहेत तर ते ग्रुप 1 चे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण अल्कली एलिमेंट्स म्हणतो. मग याच्यामध्ये लिथियम येईल, सोडियम येईल, पोटॅशियम येईल. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, अल्कली एलिमेंट्स. आता अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स हे कोणाला म्हणतात, ग्रुप 2 च्या एलिमेंट्सला. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आता मॅग्नेशियम येऊ शकतो ग्रुप 2 च्या एलिमेंट्स मध्ये. सो बेसिकली हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अल्कलाइन एलिमेंट्स. After that, next question is which element shows properties of both metals and non-metals. असं कुठलं एलिमेंट आहे की जे मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज दाखवतं आणि नॉन मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज दाखवतं. करेक्ट आन्सर इज सिलिकॉन. आणि अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स. सो जे मेटलॉइड्स आहेत तर त्या मेटल्सचे पण प्रॉपर्टीज दाखवतात आणि नॉन मेटल्सचे पण प्रॉपर्टीज दाखवतात. त्याच्यामध्ये काय येणार आहे आन्सर, सिलिकॉन. सोडियम हे काय आहे, प्युअर मेटल आहे. ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं की अल्कली मेटल्स मध्ये काय येतं, सोडियम येतं. आफ्टर दॅट नेक्स्ट इज विच पिरियड कंटेन्स ओनली 2 एलिमेंट्स. सो असं कोणतं पिरियड आहे की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2च एलिमेंट्स येतील. सो मी तुम्हाला हे फाइंड आउट करायला सांगितलं होतं की जे पिरियड्स आहेत तर त्यांच्यामध्ये एलिमेंट्स मध्ये काय सेम असतं, काय कॉमन असतं सगळ्या एलिमेंट्स मध्ये. तर काय कॉमन असतं त्याचा आन्सर तुम्ही आता दिलं असेलच कमेंट बॉक्समध्ये. सो मी तुम्हाला आता सांगून टाकते. त्यांच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स कॉमन असतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल
सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे दोघं एकाच पिरियडमध्ये येतात, थर्ड पिरियडमध्ये येतात, राईट. सो बेसिकली आता यांच्यामध्ये काय सेम आहे, किंवा लिथियम असेल, बेरिलियम असेल, बोरॉन असेल, हे सगळे सेकंड पिरियडमध्ये येतात. ठीक आहे, यांच्यामध्ये काय सेम आहे, तर लिथियमचं इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर काय आहे 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2,1, बेरिलियमचं 4, 2,2. त्यासोबतच नेक्स्ट आहे बोरॉनचं 5, 2,3. सो तुम्ही जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये जर नंबर ऑफ शेल्स आहेत किती आहेत 2, 2, 2. याचा अर्थ सेम पिरियड मधल्या एलिमेंट्स मध्ये नंबर ऑफ शेल्स काय असतात, सेम असतात. हेच जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 2,8,1. मॅग्नेशियमचा नंबर काय आहे 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,8,2. सो दिस मीन्स व्हॉट की याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स काय आहेत, सेम आहेत. सो सेम पिरियड मध्ये असणारे जे एलिमेंट्स असतात त्यांच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स सेम असतात. आता असे कोणते आहे की ज्याच्यामध्ये फक्त 2च एलिमेंट प्रेझेंट आहेत, तर याच्यामध्ये बघा 2 पेक्षा अधिक आहेत, त्याच्यामध्ये 2 पेक्षा अधिक आहेत. याच्यावरती पण एक पिरियड असतं दॅट इज हायड्रोजन आणि हेलियम वालं, ज्याच्यामध्ये फक्त 2च एलिमेंट प्रेझेंट आहेत, दॅट इज फर्स्ट पिरियड. सो फर्स्ट पिरियड मध्ये फक्त 2च एलिमेंट आहेत आणि त्यांच्यामध्ये एकच शेल आहे, सॉरी एकच, ओनली 1 शेल आहे. दॅट इज हायड्रोजन मध्ये एकच ॲटॉमिक नंबर असल्यामुळे फक्त एकाच शेल मध्ये प्रेझेंट आहे, हेलियमचा 2 ॲटॉमिक नंबर असल्यामुळे फक्त 2. सो इट मीन्स दॅट या सगळ्यामध्ये फक्त एकच शेल प्रेझेंट आहे आणि एक शेल म्हणजे काय, हे असणार आहेत फर्स्ट पिरियड मध्ये. सो हे की तुम्हाला हे माहिती आहे ना की ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डिंगली आपण कुठल्याही एलिमेंटचं लोकेशन फाइंड आउट करू शकतो. ते कुठल्या पिरियड मध्ये असेल हे कसं कळतं, नंबर ऑफ शेल्सने. कुठल्या ग्रुपमध्ये आहे कसं कळतं, बॅलन्स इलेक्ट्रॉन्सच्या हेल्पने. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हे माहिती आहे. नसेल माहिती तर प्लीज सांगा, मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवेन, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये रँडमली विचारलं जातं की हा 12 ॲटॉमिक नंबरवाला एलिमेंटचं लोकेशन काय आहे, ग्रुप नंबर काय आहे, पिरियड नंबर काय आहे, 15चा ग्रुप आणि पिरियड नंबर काय आहे, असे क्वेश्चन्स तुम्हाला रँडमली विचारले जातात. सो नेक्स्ट इज मॅन्डेलिव्ह अरेंज्ड एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ व्हॉट. सो मॅन्डेलिव्हने जे काही एलिमेंट्स अरेंज केले होते त्याच्या पेरियडिक टेबलमध्ये, ते कशाच्या अकॉर्डिंगली केले होते, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, सॉरी मास नंबर, ॲटॉमिक मास की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो एक्झॅक्टली द करेक्ट आन्सर इज ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर मध्ये अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर कोणी अरेंज केलं होतं, मोसेलीने. ठीक आहे, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ दीज आर लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. सो मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलचे लिमिटेशन्स काय होते, आत्ताच आपण पाहिलं की याने जे काही ॲटॉमिक टेबल तयार केला होता तर तो ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंगली होता. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशीच की ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग जे काही आपण ॲटॉमिक टेबल्स बनवले होते त्यांचे डिमेरिट्स काय काय आहेत. सो जे त्यांचे डिमेरिट्स आहेत तेच याचे पण लिमिटेशन्स आहेत. सो फर्स्ट आहे नो स्पेस फॉर न्यू एलिमेंट्स, सेकंड आहे रॉंग ॲटॉमिक नंबर, थर्ड आहे पोझिशन ऑफ आयसोटोप्स आणि 4 आहे अरेंज्ड बाय ॲटॉमिक नंबर. सो एक तर अरेंज्ड बाय ॲटॉमिक नंबर हे तर नाहीच, कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर काय माहितीच नव्हता. ठीक आहे, नो स्पेस पण नाही, कारण मेंडेलिव्हने स्पेस ठेवली होती एलिमेंटसाठी. रॉंग ॲटॉमिक नंबर होऊ शकत नाही, कारण तेव्हा ॲटॉमिक नंबर माहितीच नव्हतं, तर रॉंग कसं काय येईल. सो द करेक्ट आन्सर इज पोझिशन ऑफ आयसोटोप्स, कारण तेव्हा C14 पण आहे, C12 पण आहे, या लोकांना कुठे आपण प्लेस करायचा हा प्रश्न होता, कारण दोघं पण कार्बनच आहेत, बट त्यांचं ॲटॉमिक मास डिफरंट आहे. सो अशा केसमध्ये या लोकांना कुठे प्लेस करायचं, यांना कुठे ठेवायचं, आसपास ठेवायचं की कोणाला तरी एकालाच ठेवायचं, हा क्वेश्चन मार्क होता आणि दॅट वॉज द लिमिटेशन ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. सो करेक्ट आन्सर आहे पोझिशन ऑफ आयसोटोप्स. ठीक आहे, डन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ शेल्स. अगेन तो क्वेश्चन आलाच खाली. ठीक आहे, नेक्स्ट इज व्हॉट इज द पोझिशन ऑफ हायड्रोजन इन मॉडर्न पेरियोडिक टेबल. आपण बघितलं होतं की मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलमध्ये कन्फ्युजन होतं रिगार्डिंग टू दिस की नक्की हायड्रोजनला कुठे प्लेस करायचं, बट ते कन्फ्युजन मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये सॉल्व्ह झालेलं आहे का. नो डाऊट की आता आपल्याकडे जो काही पेरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की हायड्रोजन ग्रुप नंबर 1 पिरियड नंबर 1 मध्ये आहे, बट तो तिथे त्या ग्रुपशी अटॅच नाहीये. तुम्ही कधी पाहिलं असेल तर तो फुल्ली अटॅच नसतो. याचा अर्थ हायड्रोजनची लोकेशन किंवा पोझिशन अजूनही फिक्स्ड नाहीये. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी इज नॉट फिक्स्ड. कधी कधी चुकून ग्रुप नंबर 1 मार्क करून येऊ नका. जर नॉट फिक्स्ड ऑप्शन असेल तर नॉट फिक्स्ड करायचं आहे. जर नॉट फिक्स्ड ऑप्शन नसेल आणि ग्रुप नंबर 1 असेल तर तुम्ही ग्रुप नंबर 1 करू शकता. ठीक आहे, विच ग्रुप कंटेन्स अल्कलाइन अर्थ मेटल्स, याचा आन्सर मी सांगितलेला आहे. लेट मी सी की तुम्हाला लक्षात आहे का. येस, सो द करेक्ट आन्सर इज ग्रुप नंबर 2. ठीक आहे, एक्झाम्पल मॅग्नेशियम देऊ शकता. नेक्स्ट आहे विच इज द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. रिॲक्टिव्ह नॉन मेटल विचारलेलं आहे. ऑक्सिजन, फ्ल्युरिन, क्लोरीन, आयोडीन. सो ॲज वी ऑल नो की रिॲक्टिव्हिटी जी आहे ती ग्रुपच्या खाली जाताना डाऊन द ग्रुप काय होते, डिक्रीज होते.
म्हणजे याचा अर्थ जो एलिमेंट टॉपला असेल किंवा वरच्या पिरियड्स मध्ये असेल त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. नॉन मेटल बद्दल बोलतोय आपण. सो आता सगळ्यात रिॲक्टिव्ह एलिमेंट कुठला आहे ते सांगायचं आहे. What is the most reactive non-metal? That is fluorine. ठीक है? So the correct answer is option B, right? Which of the following is least reactive? Least reactive metal कुठला आहे? Iron, sodium, magnesium, gold की magnesium? Okay, so the correct answer is कोण सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आहे? गोल्ड. त्याच्यामुळेच आपण गोल्ड वापरतोय ना. सोडियमला तुम्ही असं रूम मध्ये ओपनली नाही ठेवू शकत कारण ते लगेच फायर कॅच करतं वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दी ऑक्सिजन वगैरे. सो त्याच्यामुळे त्याला आपण केरोसिन मध्ये एका डब्यामध्ये बंद ठेवतो. पण आपण गोल्डचे दागिने मात्र घालून फिरतो. नो डाऊट की ते खरंच गोल्डचे किंवा फुल्ली गोल्ड पासून बनलेले नसतात. ते 24 कॅरेट किंवा 22 कॅरेटचे असतात. मग तरी सुद्धा गोल्ड रिॲक्टिव्ह नसल्यामुळे किंवा लिस्ट रिॲक्टिव्ह असल्यामुळेच आपण ते वापरतोय ना. अदरवाईज आपल्याला ॲलर्जी झाली असती किंवा ते पटकन रिॲक्ट झालं असतं ऍटमॉस्फिअर मधल्या कुठल्याही कंपोनंट सोबत. बट असं होतंय का? नाही होतंय. याचा अर्थ काय की गोल्ड हे लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. सो रॅदर दॅन थिंकिंग अबाउट की कशामुळे आहे, काय आहे, ते तुम्हाला बुकमध्ये मिळेलच. पण त्याही पेक्षा प्रॅक्टिकल लाईफ मधले एक्झाम्पल जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते जास्त बेनिफिशियल ठरेल आणि एक्झाम मध्ये पण ते आठवेल. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज गोल्ड. नेक्स्ट आहे विच ब्लॉक कंटेन्स ट्रान्झिशन एलिमेंट्स. कुठल्या ब्लॉक मधल्या एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो? येस, डी ब्लॉक. सो डी ब्लॉक मधले एलिमेंट्स जे असतात त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीज अक्रॉस पिरियड. सो अक्रॉस पिरियड म्हणजे काय? लेफ्ट टू राईट जात असताना काय इन्क्रीज होतं? ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक कॅरेक्टर, आयोनायझेशन एनर्जी की रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. सो आपण काय पाहिलं होतं की अक्रॉस द पिरियड काय होतं? नंबर ऑफ शेल्स सेम राहतात. आता जर नंबर ऑफ शेल्स सेम असेल तर ॲटॉमिक रेडियस मध्ये काही फरक पडेल का? म्हणजे फरक पडण्याचा आपण म्हणूया ॲटॉमिक रेडियस वाढेल का? तर नाही. ॲटॉमिक रेडियस काय होतं? डिक्रीज होतं. तुम्ही कधी बघितलंय का की बघितलं असेल पुस्तकामध्ये आहेच आपल्या की जेव्हा आपण जसं आपण लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये जातो त्याप्रमाणे 2,1, 2,2, 2,3 असं करत करत जे नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते वाढतात. आता नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे काय होतं की ऍज वी ऑल नो की न्यूक्लियस मध्ये काय काय आहे? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहे. प्रोटॉन्स मध्ये काय असते? पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये काय असते? निगेटिव्ह एनर्जी असते. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आता जर याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 5 आहे तर नंबर ऑफ प्रोटॉन्स पण 5 असणार. सो इथे बाहेर जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तेवढ्याच जास्त इलेक्ट्रॉनला आतमध्ये तेवढ्याच पॉवरने काय होतं? खेचलं जातं. ठीक आहे. खेचलं जात असल्यामुळे काय होतं? इवन दो नंबर ऑफ शेल्स सेम असले तरी पण ॲटॉमिक रेडियस काय होते? डिक्रीज होते कारण जेवढे इलेक्ट्रॉन बाहेर आहेत तेवढेच प्रोटॉन आतमध्ये आहेत आणि ते प्रोटॉन त्या इलेक्ट्रॉनला खेचतायत किंवा दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि त्यामुळे अर्थातच ते जे ॲटम आहे तो असा दोन्ही साइडून आतमध्ये खेचला जातोय. दोन्ही म्हणजे सगळ्या साइडून आतमध्ये खेचला जातोय. सो दॅट इज व्हॉट आपण म्हणतो की ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. पण आपल्याला काय पाहिजे? काय इन्क्रीज होत आहे? मेटॅलिक कॅरेक्टर नाही. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार आहे. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. अक्रॉस द पिरियड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयोनायझेशन एनर्जी. येस. आता बघा आयोनायझेशन एनर्जी आहे ती मात्र अक्रॉस द पिरियड काय होते? इन्क्रीज होते. सो द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आयोनायझेशन एनर्जी. व्हॉट हॅपन्स टू मेटॅलिक कॅरेक्टर व्हेन वी गो डाऊन द ग्रुप. आता मी काय सांगितलं? अक्रॉस द पिरियड मेटॅलिक एनर्जी काय होते? डिक्रीज होते. मेटॅलिक एनर्जी नाही, मेटॅलिक कॅरेक्टर. अक्रॉस द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? डिक्रीज होतं. हे आपण बघितलं. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी. इलेक्ट्रॉन देणं, इलेक्ट्रॉन डोनेट करणं इज व्हॉट मेटॅलिक कॅरेक्टर. हे मेटलचे कॅरेक्टर आहे. आपण काय बघितलं इथे की जसं नंबर ऑफ बॅलन्स इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत तसतसे हे इलेक्ट्रॉन्स आतमध्ये प्रोटॉनकडे अट्रॅक्ट होत आहेत. आता अट्रॅक्ट होत आहेत म्हणजे काय की प्रोटॉन त्यांना स्वतःकडे खेचून घेते. ते सोडतंय का त्यांना जा म्हणताय का? नाही, ते खेचून घेत आहे. याचा अर्थ ते इलेक्ट्रॉन द्यायला जास्त फ्री असेल की इलेक्ट्रॉन घेण्यासाठी? ऑब्व्हियसली ते इलेक्ट्रॉन घेण्याचं ट्राय करणार कारण त्याच्याकडे आतमध्ये खूप एनर्जी आहे आणि तो इलेक्ट्रॉनला पकडून ठेवण्याचं काम करतोय, जाऊ नाही देत आहे. याचा अर्थ ते इलेक्ट्रॉनला डोनेट नाही करू देत आहे. म्हणजेच त्याच्याकडे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे तर ते अक्रॉस द पिरियड काय होतंय? कमी होते. आता एखादी गोष्ट जी की अक्रॉस द पिरियड कमी होतीये ती डाऊन द ग्रुप वाढते. हे सिंपल लॉजिक आहे. पण का वाढते? कशामुळे वाढते?
तर आपण काय बघतो की जे लिथियम आहे त्याचं कॉन्फिगरेशन काय आहे 2,1, सोडियमचं 2,8,1, पोटॅशियमचं 2,8,8,1. याचा अर्थ काय होतोय की जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ त्याप्रमाणे ॲटॉमिक रेडियस काय होते वाढते. ॲटॉमिक रेडियस जर वाढली तर न्यूक्लियस पासून या शेअर्सचं डिस्टन्स वाढतंय. आता या न्यूक्लियसमध्ये किंवा इथे जे काही प्रोटॉन्स आहेत ते आणि इथे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते यांच्यामध्ये अट्रॅक्शन कमी असणार. पण इथे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते आणि इथे जे काही प्रोटॉन्स आहेत ते यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असणार. आता मी अजून खाली गेले तर नंबर ऑफ शेल्स अजून वाढणार. याचा अर्थ जे अट्रॅक्शन आहे तर ते कमी होतंय. अट्रॅक्शन कमी होतंय याचा अर्थ बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला कोणीही पकडून ठेवत नाहीये. सो दे कॅन इझिली गो आउट. ते इथून जाऊ शकतात, डोनेट होऊ शकतात. म्हणजेच काय आहे मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतायत. म्हणजे याचा अर्थ जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ तसं मेटॅलिक कॅरेक्टर दाखवलं जातंय, इन्क्रीज केलं जातंय. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. आय होप की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या मागचं जे लॉजिक आहे तर ते सुद्धा कळलेलं आहे. कशामुळे काय होते हे कळलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी आपण हे इन्क्रीजेस ते डिक्रीजेस असा रट्टा नाही मारू शकत. कारण हे आपल्याला बोर्डच्या एक्झाम पर्यंत लक्षात ठेवायचं आहे, जे की अजून 7-8 महिन्यानंतर आहे. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही प्रत्येक गोष्टीमागचं रिझन समजून घ्याल की असं का होतंय, हे डिक्रीजेस होते तर का होतंय, एखादी गोष्ट इन्क्रीजेस होतीये तर का होतीये. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे क्वेश्चन्स तुम्ही किती सॉल्व्ह केले आहेत, करू शकला आहात हे नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हां, तुमच्या युनिट टेस्टला अजून कोणते चॅप्टर्स आहेत ते सुद्धा सांगायला विसरू नका. थँक यू सो मच. बाय बाय.